नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिकेची जी भरती निघालेली होती, ओके, तर बघा यामध्ये बऱ्याचशा पदांची भरती होती, ज्यामध्ये नर्स जीएनएम पदाचा सुद्धा समावेश होता। ओके, ही जी भरती निघालेली होती मित्रांनो, तर याची जी एक्झाम होती ती मार्च महिन्यामध्ये घेण्यात आलेली होती। ओके, तर 20 मार्च ते 27 मार्चपर्यंत ह्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या, ज्यामध्ये पर्टिक्युलरली नर्स पदाचा जर आपण विचार केला तर 27 तारखेला ही परीक्षा 2 शिफ्टमध्ये घेण्यात आलेली होती। ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, एक्झाम झाली। एक्झाम झाल्यानंतर जी तुम्ही रिस्पॉन्स शीट दिलेली होती, म्हणजे जे काही तुम्ही ऑप्शन्स टिक करून आलेले होता, तर त्या संदर्भात एक रिस्पॉन्स शीट जी रिस्पॉन्स शीट आहे मित्रांनो, ती ही रिस्पॉन्स शीट जी TCSची जी वेबसाईट होती त्या वेबसाईटवरती तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेली होती, आणि याच्या संदर्भात एक नोटीस सुद्धा महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलेला होता। ओके, तर त्यामध्ये जी फर्स्ट रिस्पॉन्स शीट होती ही केव्हा पब्लिश करण्यात आलेली होती, ही जवळपास 3 एप्रिल ते 6 एप्रिलच्या दरम्यान तुम्हाला पब्लिश करण्यात आलेली होती। ओके, त्यानंतर किंवा अवेलेबल करून देण्यात आलेली होती, आणि त्यानंतर परत मग तुमची जी सेकंड लिस्ट होती, ओके बघा, जी फर्स्ट लिस्ट आलेली होती मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला काही जर ऑब्जेक्शन्स असणार कुठल्या क्वेश्चनवरती किंवा कुठल्या ऑप्शनवरती जर ऑब्जेक्शन असणार, तर ऑब्जेक्शन रेज करण्याकरिता सुद्धा तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करण्यात आलेली होती। ओके, आणि ज्यांनी कोणी ऑब्जेक्शन रेज केलेला होता त्यावरती फेरविचार करून सेकंड लिस्ट पब्लिश करण्यात आलेली होती। ओके, आणि ही सेकंड लिस्ट केव्हा पब्लिश करण्यात आलेली होती, ही जवळपास 10 मेला महानगरपालिकेची जी वेबसाईट होती त्यावरती याचा नोटिफिकेशन आलेला होता, आणि जी TCSची वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवरती जी लिंक आहे, ॲक्च्युली जे तुमची रिस्पॉन्स शीटची जी लिंक आहे ती लिंक ती अवेलेबल करून देण्यात आलेली होती। ओके, तर त्यानंतर बघा मित्रांनो, जर तुम्ही महानगरपालिकेची जी रिक्रुटमेंट निघालेली होती तर त्यामध्ये काय म्हटलेलं होतं की एका पदासाठी जर एकपेक्षा जास्त शिफ्टमध्ये जर परीक्षा होत असेल तर त्या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे। ओके, काय होणार होते, नॉर्मलायझेशन मेथडचा वापर करून जो स्कोर आहे तो पब्लिश करण्यात येणार होता। तर बघा, तो स्कोर आजच जी महानगरपालिकेची वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलेला आहे। तो तुम्ही PDF बघितलेला असणार, काही लोकांनी बघितलेला असेल, काही लोकांनी बघितलेला नसेल। तो जो PDF आहे मित्रांनो, तर तुम्हाला जर डाउनलोड करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्यात आधी तर गुगल क्रोममध्ये येऊन तुम्हाला जस्ट हे नागपूर NMC किंवा NMC नागपूर असं टाईप करायचं आहे। ओके, नागपूर NMC टाईप केल्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक NMC रिक्रुटमेंट असा एक ऑप्शन दिसतोय। ओके, तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, क्लिक केल्यानंतर थोडा प्रोसेस होणार, प्रोसेस झाल्यानंतर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड ओपन होणार। ओके, डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर जी पहिल्या नंबरचा जो तुम्हाला नोटीस दिसतोय, तर यामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, नोटीस रिगार्डिंग नॉर्मलायझेशन स्कोर ऑफ द कॅन्डिडेट फॉर व्हेरियस पोस्ट। तर याच्या बाजूला जो ऑप्शन दिसतोय त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसतोय मित्रांनो, सूचनापत्र दिसतोय। ओके, तर हा सूचनापत्र काय आहे ते आधी बघून घेऊयात, त्यानंतर रिझल्ट कसा डाउनलोड करता येतो तो सुद्धा बघून घेऊयात। ओके, तर बघा यामध्ये सूचनापत्र क्रमांक 8 मध्ये काय दिलेलं आहे बघा, हा आजच्याच तारखेचा आहे मित्रांनो, 15/5/2025चा। ओके, आस्थापना विभागाचा आहे। तर यामध्ये जाहिरात क्रमांक 804/PR दिनांक 23/12/2024 अन्वये नागपूर महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, नर्स परिचारिका, GNM व वृक्ष अधिकारी या वर्गातील 245 रिक्त पदांकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने 20/3/2025 ते 27/3/2025 या कालावधीमध्ये बाह्य संस्थेमार्फत राज्यातील विविध परीक्षा जिल्ह्यांच्या केंद्रावरती परीक्षा घेण्यात आलेली होती। ओके, तर बाह्य संस्थे कोणती होती मित्रांनो, या ठिकाणी TCSनी एक एक्झाम कंडक्ट केलेली होती नागपूर NMCची। केव्हा झालेली होती ही एक्झाम, 20/3/2025 ते 27/3/2025, आणि नर्स GNMचा जो पेपर होता तो 27 तारखेला सेकंड आणि थर्ड शिफ्टमध्ये घेण्यात आलेला होता। ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे, त्या अनुषंगाने बाह्य संस्थेमार्फत प्राप्त झालेल्या परीक्षेचे सामान्यीकरण गुण म्हणजेच काय, जे नॉर्मलायझेशन स्कोर आहे ते आज दिनांक 25/5 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे। ओके, तर भरती प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती व सूचना नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर संकेतस्थळ उमेदवारांनी वेळोवेळी पाहावे। ओके, तर बघा जसं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुमची एक्झाम या ड्युरेशनमध्ये झालेली होती, आणि तुमचा जो नॉर्मलायझेशनचा जो स्कोर होता तो आज जी NMCची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलेला आहे। ओके, तर तो रिझल्ट सुद्धा बघून घेऊयात मित्रांनो। तर बघा, रिझल्टसाठी
अगेन आपण ते रिक्रुटमेंटचा जो पेज आहे त्या रिक्रुटमेंटच्या पेजवरती येणार आणि या ठिकाणी बघा तुम्ही दुसऱ्या नंबरवरती जे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल आहे त्याचा तुम्हाला रिझल्ट दिसून येत आहे. या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलचा रिझल्ट दिसून येत आहे. चौथ्या क्रमांकावरती बघा मित्रांनो या ठिकाणी जो नॉर्मलायझेशन स्कोर आहे कोणाचा, पोस्ट ऑफ नर्स GNM. ओके, तर हा असं तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके, तर त्या बाजूलाच जो PDFचा ऑप्शन दिसतोय तर त्या ऑप्शनवरती तुम्हाला जस्ट क्लिक करून घ्यायचा आहे. ओके, तर बघा क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा अशा प्रकारचा PDF दिसतोय. तर तो PDF तुम्ही ऑलरेडी बघितला असणार किंवा तुम्ही असं डाउनलोड करून सुद्धा बघू शकता. तर या PDF मध्ये काय दिलेलं आहे बघा, या PDF मध्ये जर आपण बघितलं तर तुमचा जो स्कोर आहे, ओके, तर यामध्ये रोल नंबर वाईज स्कोर दिलेला आहे मित्रांनो. कोणाचा नंबर हायेस्ट आहे किंवा सगळ्यात जास्त मार्क्स कोणाला आहेत असं काहीच मेन्शन केलेलं नाही. जसं रोल नंबर आहे तर रोल नंबरनुसार तुमचे नावं दिलेले आहेत आणि तुमचा जो स्कोर होता, रॉ स्कोर म्हणजे काय, जे तुम्ही एक्झाम अपेअर केलेला होता आणि एक्झाममध्ये जेवढे काही प्रश्न तुमचे करेक्ट आलेले होते त्याला इंटू 2 केल्यानंतर जो स्कोर येतो तो स्कोर या ठिकाणी दिलेला होता. ओके, त्यानंतर प्रो रेटेड मार्क्स दिलेले आहेत, म्हणजे ह्या स्कोरच्या नुसारच जेवढा स्कोर होता तोच तेवढा तुमचे मार्क्स होते. परंतु यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, नॉर्मलायझेशन करण्यात आलेलं आहे आणि नॉर्मलायझेशन आफ्टर नॉर्मलायझेशन तुम्हाला स्कोर चेंज झालेला दिसेल. ओके, तर बघा हा जो पहिला कॅन्डिडेट आहे तर पहिल्या कॅन्डिडेटचा जो रॉ स्कोर होता तो किती होता, 70 होता. परंतु नॉर्मलायझेशन झाल्यानंतर किती झालेला दिसतोय, 73.94. त्याचनुसार आपण जर दुसऱ्या कॅन्डिडेटचा बघितला तर 62 होता, मग त्यानंतर 65 झालेला आहे. ओके, काही कॅन्डिडेटचे जे स्कोर आहेत मित्रांनो ते जास्त झालेले आहेत, तर काही कॅन्डिडेटचे जे स्कोर आहेत ते कमी सुद्धा झालेले आहेत. ओके, तर ते डिपेंड करते की कोणत्या शिफ्टमध्ये एक्झाम होता. ओके, तर बघा मित्रांनो यामध्ये जर आपण हा जो स्कोर दिलेला आहे हा कसा रोल नंबर वाईज दिलेला आहे, कोणाचा हायेस्ट रँक आहे किंवा कोणाचा लोवेस्ट रँक आहे असं काहीच मेन्शन केलेलं नाही. परंतु याला जर आपण एक्सेल शीटमध्ये टाकलं आणि त्याला जर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सेट केलं, म्हणजे जे नॉर्मलायझेशनचे जे मार्क्स आहेत त्याला जर आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सेट जर केलं तर यामध्ये आपल्याला असं दिसून येणार, फर्स्ट रँक कोणाचा आहे किंवा सगळ्यात जास्त मार्क्स कोणाला आहेत, सेकंड रँक कोणाचा आहे असं सुद्धा आपल्याला दिसून येतं. तर तशा टाईपचा सुद्धा आपण व्हिडिओ म्हणजे PDF बघून घेऊयात. तर बघा हे जे आहे आपण याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सेट केलेलं आहे मित्रांनो, नर्स GNM पोस्टचा आहे. ओके, ज्यांचा सिरियल नंबर 983 होता, असं नाव कोणाचं आहे, आदित्य सुनील वाघमारे. ओके, यांचा पूर्वीचा जर स्कोर बघितला, रॉ स्कोर किती होता मित्रांनो, 136 होता. परंतु या ठिकाणी आता आफ्टर नॉर्मलायझेशन किती झालेलं आहे, 145.30. ओके, तर बघा हे आता ही काय झाली, हे याला आपण एक प्रकारे मेरिट लिस्ट समजून घेऊयात. ओके, बघा अद्याप मेरिट लिस्ट कुठेही पब्लिश झालेली नाही. याला जस्ट आपण एक्सेल शीटमध्ये कन्वर्ट करून त्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सेट केलेला आहे आणि त्याच्यानुसार आपण मेरिट समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके, तर बघा या ठिकाणी सेकंड नंबर जो असेल त्यांचा स्कोर किती आहे, पहिले किती होता 144 आणि या ठिकाणी आता किती दिसत आहे 142. जसं मी ऑलरेडी तुम्हाला म्हटलेलं होतं मित्रांनो, काही लोकांचा स्कोर कमी झालेला आहे तर काही लोकांचा स्कोर वाढलेला सुद्धा आहे. ओके, तर या कॅन्डिडेटमध्ये आपल्याला बघायला भेटतो तसा की पहिला कॅन्डिडेट जो होता त्याचा स्कोर कमी होता तर वाढलेला आहे आणि दुसरा जो कॅन्डिडेट आहे त्याचा स्कोर कमी झालेला आहे. ओके, क्लिअर आहे. तर हे कशामुळे झालेलं आहे मित्रांनो, नॉर्मलायझेशनमुळे झालेलं आहे. ओके, तर नॉर्मलायझेशनमध्ये दोघांना समान करण्याचा प्रयत्न केला जाते, म्हणजे एक शिफ्ट जर कठीण असेल आणि दुसरी शिफ्ट जर इझी असेल तर या दोघांना इक्वल करण्यासाठी नॉर्मलायझेशन मेथडचा यूज केला जातो. ओके, दोघांचा स्कोर सेम करण्यासाठी नॉर्मलायझेशन मेथड यूज केल्या जाते. ओके, क्लिअर आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला आता हे समजून घ्यायचं आहे मित्रांनो की सिलेक्शन कोणाचा होणार आहे. ओके, की बघा यामध्ये आता बरेचशा लोकांचे कमेंट्स यायला लागलेले आहेत, व्हॉट्सअपवरती मेसेज यायला लागले की माझं सिलेक्शन होणार का सर, किंवा कट ऑफ किती जाणार सर. बघा मी कट ऑफच्या रिलेटेड ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकता. मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार. इव्हन तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा त्याचा जो थंबनेल आहे तो दिसत असेल. ओके, तर त्या तो जो थंबनेल दिसतोय त्या व्हिडिओवरती जाऊन तुम्हाला बघून घ्यायचा आहे की नॉर्मलायझेशन आफ्टर नॉर्मलायझेशन तुमचा स्कोर किती येऊ शकतो किंवा कट ऑफ किती लागू शकतो. ओके, क्लिअर आहे. तर बघा यामध्ये आता आपल्याला कसं समजून घ्यायचं आहे, बघा यामध्ये सिलेक्शन कोणाचा होणार. ओके, सिलेक्शन कोणाचा होणार, सगळ्यात आधी तर आपण जर क्रायटेरिया जर बघितलं तर पासिंग क्रायटेरिया किती आहे मित्रांनो, 90 मार्कांचा. ओके, ज्यांचे मार्क्स 90 पेक्षा कमी असणार त्यांचा सरळ सरळ समजून घ्यायचा की आपण प्रक्रियेच्या बाहेर निघालेला आहोत, सरळ सरळ. ओके, त्यांचा सिलेक्शनचा तर कुठेच चान्स नाहीये. तुमचे समजून घ्या 89.99 जरी मार्क्स असणार, ओके, बट स्टील यू आर आउट ऑफ द प्रोसेस. ओके, तुम्ही काय आहात, प्रोसेसच्या बाहेर गेलेला आहात. ज्यांचे मार्क्स 90 आणि 90 पेक्षा जास्त आहात
आहेत तेच लोक प्रोसेसमध्ये असणार आता समोरच्या प्रोसेसमध्ये. ओके, क्लिअर आहे. तर समोरच्या प्रोसेसमध्ये मग चान्स कोणाला भेटणार मित्रांनो, जे मेरिटमध्ये आलेले आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर सुद्धा हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि वर्टिकल रिझर्वेशन दोनही गोष्टींचा विचार करण्यात येणार आणि त्याच्यानुसार सिलेक्शन लिस्ट तयार करण्यात येणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल मित्रांनो की आता सिलेक्शन लिस्ट केव्हा येणार. ओके, तर समोरच्या 10 ते 15 दिवसामध्ये, ओके, किंवा होऊ शकते 20 दिवस पण लागू शकतात सिलेक्शन लिस्ट तयार करायला. तर हे 15 ते 20 दिवस, साधारण 15 ते 20 दिवस तुम्ही पकडून चालू शकता मित्रांनो, की ज्यामध्ये तुमची सिलेक्शन लिस्ट वेबसाईटवरती अपलोड करण्यात येणार. ओके, तर सिलेक्शन कोणत्या कोणत्या कॅन्डिडेटचा होणार, त्यासाठी तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जावं लागेल आणि ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये किती पोस्ट, कोणत्या पोस्टसाठी किती वॅकन्सीज होत्या ते माहिती करून घेणे गरजेचं आहे. बघा, या ठिकाणी आपण जर ही जी नागपूर महानगरपालिकेची जाहिरात निघालेली होती पदभरतीची, तर ती जाहिरात जर बघितली, ओके, तर या ठिकाणी पहिला कुठला दिसतोय, कनिष्ठ अभियंता. ओके, त्यानंतरचा कुठला दिसतोय, कनिष्ठ अभियंता विद्युत. ओके, त्यानंतर नर्स परिचारिका GNM. ओके, तर याच्याकडे आपल्याला फोकस करायचा आहे. ओके, तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, एकूण पदे किती आहेत, फक्त 52 पदे आहेत, ज्यामध्ये अनुसूचित जाती म्हणजेच काय एससी साठी 0 वॅकन्सीज आहेत, म्हणजेच एससीचा कट ऑफ लागणार नाही मित्रांनो. ओके, त्यानंतर अज म्हणजेच काय, अनुसूचित जमाती म्हणजेच काय, एसटीचा कट ऑफ लागणार, त्यांच्यासाठी वॅकन्सीज किती आहेत, 5 वॅकन्सी. सर्वसाधारणमध्ये एकच वॅकन्सी आहे, महिला आरक्षणासाठी 2 वॅकन्सीज आहेत, माजी सैनिकमध्ये 1 वॅकन्सी आहे आणि त्यानंतर अंशकालीन उमेदवाराकरिता 1 वॅकन्सी. जर अंशकालीन उमेदवार तर सापडत नाही, म्हणून ती जी वॅकन्सी असेल ती कोणाकडे जाणार, जनरल सर्वसाधारणमध्ये कन्वर्ट होऊन जाणार. ओके, त्याचप्रमाणे जे अनाथाचा जो किंवा दिव्यांगाचा जो कोटा आहे त्यामध्ये 2 पदे दिलेली आहेत आणि अनाथमध्ये 1 पद आहे. ओके, क्लिअर आहे. तर याला इकडे म्हणजे सर्वसाधारणमध्ये कन्वर्ट केला जाते. ओके, त्यानंतर विजा म्हणजेच काय, विमुक्त जाती, VJA. तर VJAचे किती, 2 पोस्ट आहेत, 1 सर्वसाधारण आणि 1 महिला आरक्षण करिता. भज, ओके, NTB म्हणतो त्याला आपण, NTBच्या किती, 2 वॅकन्सीज आहेत, 1 वॅकन्सी सर्वसाधारण, 1 वॅकन्सी महिला आरक्षण. त्यानंतर भजक म्हणजेच NTC. ओके, NTCच्या किती वॅकन्सीज आहेत, 0, म्हणजेच यांचा सुद्धा कट ऑफ लागणार नाही. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर NTDचा जर विचार केला, भजड भटक्या जमाती ड, तर यामध्ये फक्त 2 वॅकन्सीज आहेत, 1 सर्वसाधारण, 1 महिला आरक्षण. त्यानंतर विमाप्र म्हणजेच काय, विशेष मागासकीय प्रवर्ग, ज्याला आपण SBC म्हणतो, यामध्ये सुद्धा 2 वॅकन्सीज आहेत, 1 सर्वसाधारण आणि दुसरा महिला आरक्षण करिता. त्यानंतर इमाव म्हणजेच काय, OBC. ओके, ज्यांनी OBC मधून अप्लाय केलेला आहे त्यांचा कट ऑफ लागणार नाही. का बरं, कारण की या ठिकाणी 0 वॅकन्सीज आहेत. परंतु जर समजून घ्या एखादा ओबीसी कॅन्डिडेट ज्यांनी टॉप केलेला असेल फॉर एक्झाम्पल, तर त्याचा अगेन्स्ट ओपन सिलेक्शन होऊ शकतो. त्यानंतर SEBCचा जो आरक्षण आहे मित्रांनो, पर्टिक्युलरली महाराष्ट्रातच भेटतो हा आरक्षण, तर यामध्ये 5 वॅकन्सीज आहेत, ज्यामध्ये सर्वसाधारणची 1 वॅकन्सी, महिला आरक्षणच्या 2 वॅकन्सीज आहेत, माजी सैनिकची 1 वॅकन्सी आहे मित्रांनो, अंशकालीन उमेदवाराची 1 वॅकन्सी आहे आणि आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच काय, EWSच्या 5 वॅकन्सीज आहेत, ज्यामध्ये 1 सर्वसाधारण, 2 महिला आरक्षण, माजी खेळाडू 1 आणि अंशकालीनची 1 वॅकन्सी आहे. अशा एकूण आरक्षित पदे किती आहेत, 23 आहेत, ज्यामध्ये 7 सर्वसाधारण, 10 महिला आरक्षण करीत आहेत, माजी सैनिकाकरिता 3 आहेत आणि अंशकालीन उमेदवाराकरिता 3 आहेत. आणि अराखीव कोणासाठी मित्रांनो, ज्यांनी UR मधून फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी. ओके, अनरिझर्वडसाठी म्हणजेच अराखीव. तर अशा एकूण पदे किती आहेत, 52. तर अराखीवचा जर विचार केला तर सर्वसाधारणसाठी 10, त्यानंतर महिला आरक्षणसाठी 9, त्यानंतर माजी खेळाडूसाठी 4, त्यानंतर माजी सैनिकासाठी 4, खेळाडूसाठी 1, त्यानंतर प्रकल्पग्रस्ताकरिता 1, भूकंपग्रस्ताकरिता 1 आणि अंशकालीन उमेदवाराकरिता 3. तर बघा, हे जर कॅन्डिडेट भेटले नाही मित्रांनो, तर यांना कुठे कन्वर्ट केलं जातं, सर्वसाधारणमध्ये कन्वर्ट केल्या जाते. ओके, समजून घ्या. अंशकालीन जर नाही भेटला, त्यानंतर भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त वगैरे किंवा खेळाडू वगैरे जर नाही भेटला, तर त्याला सर्वसाधारणमध्ये कन्वर्ट केल्या जाते. तर अशा सर्वसाधारणच्या वॅकन्सी, टोटल वॅकन्सी 52 आहेत, त्यापैकी सर्वसाधारण 17, त्यानंतर 19 वॅकन्सी महिला आरक्षणकरिता, 7 वॅकन्सीज माजी सैनिक, 1 वॅकन्सी खेळाडू, 1 वॅकन्सी प्रकल्पग्रस्त, 1 वॅकन्सी भूकंपग्रस्त आणि 6 वॅकन्सीज अंशकालीन उमेदवाराकरिता राखीव ठेवलेल्या आहेत. ओके, क्लिअर आहे. तर आता यामध्ये महत्वाचं असं आहे मित्रांनो की सिलेक्शन कसं होणार. ओके, तर परत आपण या रिझल्टकडे वळूयात, किंवा जी आपण जी लिस्ट तयार केलेली होती, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये जी लिस्ट तयार केलेली आहे, तर यामध्ये बघूया. समजून घ्या, हा जो पहिला कॅन्डिडेट आहे
पहिला कॅन्डिडेट आदित्य सुनील वाघमारे आहे. फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो, मी कोणाला पॉईंट आउट करत नाहीये किंवा कोणाच्या जातीवरती जात नाहीये, जस्ट आपण फॉर एक्झाम्पल पर्पजनी याला समजून घेत आहोत. ओके, फॉर एक्झाम्पल जो आदित्य सुनील वाघमारे जो कॅन्डिडेट आहे, समजून घ्या याची जर कॅटेगरी SC असेल. ओके, परंतु जर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जर बघितलं तर SC साठी कुठलीही वॅकेन्सी नाही. तर त्यामुळे काय होणार मित्रांनो, या कॅन्डिडेटनी टॉप केलेला आहे, पूर्ण एक्झाममध्ये काय केलेलं आहे, टॉप केलेला आहे. त्यामुळे या कॅन्डिडेटचं सिलेक्शन कुठे होणार, अगेन्स्ट UR मध्ये होणार. ओके, ओपन कॅटेगरीमधून सिलेक्शन होणार. ओके, आता ओपन कॅटेगरीमधून सिलेक्शन झाल्यामुळे काय होणार मित्रांनो, हे बघा यामध्ये जी सर्वसाधारणची 10 वॅकन्सीज होत्या, त्यापैकीची एक वॅकन्सी SC कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला गेल्यामुळे इथे आता फक्त 9 वॅकन्सीज उरणार. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, जो दुसरा कॅन्डिडेट आहे हा अथर्व दिलीप घोडे. फॉर एक्झाम्पल समजून घ्या हा OBC कॅन्डिडेट असेल, परंतु OBCच्या जर वॅकन्सीज बघितल्या मित्रांनो तर आपल्याला 0 वॅकन्सीज दिसतात. बघा या ठिकाणी 0 वॅकन्सीज दिसतात. स्टील याचं सिलेक्शन होणार कुठे होणार, अगेन्स्ट ओपनमध्ये. आता 9 वॅकन्सीज उरलेल्या होत्या, त्यामधून एक दुसऱ्या कॅन्डिडेटला OBC कॅन्डिडेट असेल त्याला 1 वॅकन्सी गेल्यामुळे अशा 8 वॅकन्सीज उरल्या. तर अशा प्रकारे जे टॉप 10 कॅन्डिडेट्स आहेत, ओके, कोणते, हे जे पहिला 1 2 3 4 5 6 7 8 9 10, तर हे जे कॅन्डिडेट आहेत ऋत्विक पर्यंतची जी लिस्ट आहे, तर एवढे कॅन्डिडेट जे असणार ते कुठून सिलेक्ट होणार, अगेन्स्ट UR मधून सिलेक्ट होणार. ओके, कुठे सिलेक्ट होणार, अगेन्स्ट UR मध्ये. कोणतीही कॅटेगरी असेल तरीही त्यांचा सिलेक्शन कुठे होणार, UR मध्ये होणार. ओके, अनरिझर्व्ड मध्ये होणार. मग त्यानंतरचा जो कॅन्डिडेट आहे, तर त्यानंतरच्या कॅन्डिडेटचे आता जसा आदेश नाजूकराव जाधव हा जो कॅन्डिडेट आहे, समजून घ्या हा कॅन्डिडेट VJA चा असेल. ओके, कोणाचा असेल, VJA. तर त्यामुळे मग काय होणार, हा पहिला कॅन्डिडेट कुठून सिलेक्ट होणार, VJA मधून. म्हणजे ही जी सर्वसाधारणची जी पोस्ट आहे ती पोस्ट याला भेटून जाणार. तर म्हणजे आता एकच पोस्ट होती त्याला भेटली, तर कट ऑफ कोणता गेलेला आहे समजून घ्या. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मग VJA ची पोस्ट गेलेली होती, याला 136 मार्क्स होते, तर VJA चा कट ऑफ किती लागणार, 136.65 लागून जाणार. ओके, क्लिअर आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर इथे आपल्याला काय दिसून येत आहे की VJA मध्ये परत आपल्याला महिला आरक्षण दिसत आहे. ओके, महिला आरक्षणसाठी 1 पोस्ट दिसत आहे. तर मग यानंतर ही जी लिस्ट आहे, यानंतर VJA ची आता आपण जसं जसं खाली जाणार तर VJA ची जी पहिली महिला असेल, ओके, पहिली महिला जी असेल ते कुठे सिलेक्ट होणार, कुठे सिलेक्ट होणार, ती होणार याच्यामध्ये. ओके, VJA मधून होणार. ओके, तर म्हणजे VJA ची जी सीट आहेत ह्या दोन्ही सीट या ठिकाणी ऑक्युपाय होऊन जाणार. तर त्याचप्रमाणे बाकी जे ST कॅटेगरीचं पण तसंच त्याचप्रमाणे लागू होणार. OBC कॅटेगरीचा पण, सॉरी OBCला तर वॅकन्सीज नाही आहेत. त्यानंतर SBCचा झाला किंवा NTDचा झाला, तर त्याचप्रमाणे सगळ्यांना सिलेक्शन होत असतो. परंतु मित्रांनो यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करण्यासारखी आहे की अराखीव पदाचा जर विचार केला तर यामध्ये सुद्धा 9 जी पदे आहेत ती कोणाकरिता राखीव आहेत, महिला आरक्षणकरिता राखीव आहेत. ओके, तर हे महिला आरक्षण कोणाला लागू होणार मित्रांनो, अशा महिला. ओके, बघा हे 10 कॅन्डिडेट संपल्यानंतर पहिली जी महिला असेल, ओके, पहिली जी महिला असेल, जसं या ठिकाणी आपल्याला ही पहिली महिला दिसत आहे. ओके, नो मॅटर कोणतीही कॅटेगरी जरी असेल, ओके, कोणतीही कॅटेगरी जरी असेल तरी यांचं सिलेक्शन कुठे होणार, यांचं सिलेक्शन होणार UR वुमन्स रिझर्वेशन मध्ये होणार. ओके, कोणामध्ये होणार, UR वुमन्स रिझर्व मध्ये होणार. त्याच्यानंतर ही सेकंड आपल्याला दिसत आहे, तर यामध्ये 9 पैकी 1 सीट गेली, आता 8 उरल्या, परत यांना 1 सीट जाणार, आता 7च उरणार. त्यानंतर परत आपण जर बघितलं तर इकडे एक कॅन्डिडेट दिसत आहे, इथे एक कॅन्डिडेट दिसत आहे. तर हे असं करत करत जेवढ्या कॅन्डिडेट म्हणजे स्टार्टिंगच्या ज्या 9 महिला उमेदवार असणार त्यांना कुठे पोस्टिंग मिळणार आहे, त्यांना भेटणार याच्यामध्ये. ओके, अराखीव मध्ये महिला आरक्षण मध्ये भेटणार. ओके, कुठे भेटणार, महिला आरक्षण मध्ये वॅकन्सी भेटणार आहे. ओके, त्यानंतरच्या ज्या महिला असणार किंवा त्यानंतरचा जो कॅन्डिडेट असेल त्याला मग त्यांच्या कॅटेगरीनुसार काय केलं जाईल, त्या पोस्ट अलॉट केल्या जाणार. तर हे अशा प्रकारे सगळ्यांचा सिलेक्शन होणार आहे. ओके, तर सिलेक्शन लिस्ट कशी लागणार हे माहिती झालं मित्रांनो. तर आता ही लागणार केव्हा, तर समोरचे जे 10 ते 15 दिवस आहेत मित्रांनो, तर किंवा असं समजून घेऊ शकता समोरच्या 20 दिवसामध्ये 100% तुमच्या जे NMCची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती सिलेक्शन लिस्ट लावण्यात येणार. ओके, कोणती लिस्ट लावण्यात येणार, आता ही जी लिस्ट होती मित्रांनो हा रिझल्ट होता. रिझल्ट केव्हाचा आलेला आहे, आफ्टर नॉर्मलायझेशन. रिझल्ट लागल्यानंतर काय असणार, तुमची सिलेक्शन लिस्ट येणार. ओके, तर कोणाचे सिलेक्शन झाले, कसं होणार, ते त्याच्याबद्दलचा जो डाऊट असेल तो क्लिअर झालेला असेल मित्रांनो. ओके, त्यानंतर सिलेक्शन लिस्ट केव्हा लागणार आहे हा सुद्धा डाऊट आपला क्लिअर झालेला आहे. आणि पुढील प्रक्रिया कशी होणार,
ओके, पुढील प्रक्रिया कशी होणार ते पण समजून घेऊयात. तर बघा, आता नॉर्मलायझेशननुसार रिझल्ट आलेला आहे. त्यानंतर तुमची सिलेक्शन लिस्ट लावण्यात येणार मित्रांनो. सिलेक्शन लिस्ट झाली की तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ऑर्डर्स देण्यात येणार आणि आफ्टर गेटिंग ऑर्डर तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन जॉईन करू शकता. तर ही अशा प्रकारची प्रोसेस फॉलो केल्या जाणार. ओके, समजून घ्या, यामध्ये कोणता जर कॅन्डिडेट जॉईन झाला नाही किंवा डीवीला अब्सेंट होता तर त्यासाठी त्यांना देणार 1 किंवा 2 वेळा रिमाइंडर देण्यात येणार. बट स्टील ते लोक जर जॉईन जर झाले नाही तर त्यानंतर मग तुमची वेटिंग लिस्ट सुद्धा लावण्यात येऊ शकते. ओके, बघा मित्रांनो, वेटिंग लिस्ट बद्दल मी शुअर नाही, परंतु चान्सेस असतात, वेटिंग लिस्ट लावण्याचे चान्सेस असतात. ओके, कारण की सामान्य प्रशासन विभागाचा जो GR आहे मित्रांनो, त्यामध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे की जी भरती परीक्षा आहे तर त्यामधले 100% पदं भरण्यात यावेत. ओके, अशा प्रकारची तुमची प्रक्रिया असणार आहे मित्रांनो. ओके, तर हा जो रिझल्ट आहे मित्रांनो, हा कसा डाउनलोड करता येतं ते ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी माझ्या यूट्यूब चॅनलला कट ऑफचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून त्यामध्ये तुम्ही तुमचा स्कोर बघून तुम्ही एक अंदाज लावू शकता मित्रांनो की तुमचा सिलेक्शन होऊ शकतो की नाही होऊ शकत. तरी मित्रांनो, जर तुमच्या या प्रोसेसच्या रिलेटेड काहीही जरी क्वेरी असणार ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके, तर यामध्ये आय होप जे काही डाऊट्स होते, म्हणजे सिलेक्शन लिस्ट केव्हा येणार आहे किंवा पुढील प्रक्रिया कशी होणार आहे, केव्हा होणार आहे, हे सगळे डाऊट्स असतील हे मी क्लिअर झालेले असेल असं मी होप करतो मित्रांनो. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली भेटणार. आणि मित्रांनो, तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कोणत्या इन्फॉर्मेशन सोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.